कलरचं काम चालू आहे गेटच्या तिथे। ग्रे आणि व्हाईट अशी थीम आहे। ग्रे आणि व्हाईट सगळीकडे सेम केलंय। आणि इथे पाण्यासाठी नियोजन आहे। आता इथले अजून बरंच आवरायचं आहे हे आउट हाऊस मधलं। हे पाण्याची टाकी। इथं पाणी साठवणं गरजेचं होतं। इकडे पण झालाय कलर देऊन मस्त। ही बॅक साइड छान वाटते व्हाईट आणि ग्रे। घरातलं फर्निचर पण व्हाईट आणि ग्रे थीम आहे ना, म्हणून मग हाच कलर इथे निवडलाय। इकडचे झालंय ग्रे आणि व्हाईट। टीव्ही युनिट पण याच कलरचं केलेलं आहे। व्हाईटची शेड आहे आणि मध्ये ग्रे आहे, म्हणून सगळीकडे ती थीम। फरशी पण तशीच आहे, ग्रे कलरची थोडीशी बारीकशी नाजूकशी डिझाईन आहे, म्हणून तसं केलं होतं। हा मस्त पपया आल्यात दाखवलेली ना तुम्हाला ही पपई। आणि इकडे समोर हे जे ओपन आहे ते केलेलं आहे। तिथे घरगुती कोंबडी पालन करायचं आहे। 50-100 कोंबड्या असतील असं नियोजन आहे इथे। आता या बाजूचं हे सगळे इथलं हे रिकामं करायचं आहे। आळू काढावी लागेल, पाण्याचे कनेक्शन याच्यामध्ये टाकायचे। इथले हे विहिरीचं पाणी आलेलं जे पाईप आहेत ते पण दुसऱ्या बाजूला टाकायचे आहेत। दोन 3 वर्ष होत आले सगळी कामं थोडी चालूच आहे। आणि इथे नळाचे पॉईंट येतील। ठिबकला एक जोडायचा आहे आणि बाकीचे इथे वापरायला येईल। आणि मध्ये चिकूचं आलंय झाड, पण काय हरकत नाही, साईडला राहील ते। इकडच्या बाजूने वापरायची जागा होईल पाणी वगैरे इथे या ठिकाणी। हे काम बरेच दिवस चाललं होतं आतलं, वरचं भरतायत ते। कलर आवडला की नाही सांगा, ग्रे आणि व्हाईट। थीम छान झाली हो, व्हाईट आणि ग्रेची एकदम मस्त झाली ना। आपले हे ब्लॉक टीव्ही युनिट कोणता नाही हा ठीक आहे ना। नाही असंच बरं आहे, आता नाही बदलायचा। राजा मी काय नाही आणलं बाबा, खाऊ बघ आता माझ्या अंगावर चाललं, माझे कपडे खराब होत आहेत। शिट हा टाकते ना, हा त्याच्यासाठीच येतोय तो, खाऊ पाहिजे त्याला। गुलाबाने पण कलर घेतलाय। हे आमचं टीव्ही युनिट मागच्या आठवड्यात बनवलंय। बाहेर जो कलर आहे ना पांढरा आणि ग्रे, तीच थीम ठेवलेली आहे। आज खूप दिवसातनं आले, घर वगैरे झाडून घेतलेत। आता हे दिवाण आहेत त्याच्यावर गाद्या बनवायला टाकायच्यात। ज्वारीचं धान्य घरात आणून ठेवले, ते नंतर स्टोर रूम मध्ये ठेवायचे। गुलाबाची फुलं किती सुंदर आली आहेत पहा। थोडेसं ओझं झाले म्हणून त्याला टेकवली आहे फांदी। चला किचन पण दाखवते। टीव्ही युनिट आवडलं का नक्की कमेंट करून सांगा कसं वाटतंय। सध्या ही डिझाईन खूप प्रचलित आहे। हे जे डाव्या बाजूचं दिसतंय ना, हे
ही ही अशी पट्ट्या पट्ट्यांची डिझाईन खूपच सध्या बरेच लोक बनवत आहेत. आणि हे किचन, इथे पण पांढरा आणि ग्रे कलर घेतलेला आहे. किचनमधलं अजून काही सामान आवरायचं आहे. इथे छोटंसं देवघर तुम्हाला दाखवलेलं आहेच आहे. अजून बराच पसारा इथं पडलेला आहे, कारण मी काही इथे नेहमी नसते. सुट्टी असेल तेव्हा येते. पिकलेली पपई कुठं आणून ठेवली. इथे अजून सजावटीचं सामान ठेवायचं आहे. अजून रिकामच आहे हे. करूया. ही गुलाबाची फुलं कशी ठेवली आहेत, ओझं झालं आहे त्यांना. सगळं आता कलर पण सांडलेला आहे. ते पुसण्याचं काम होईल सुरू त्यांचं. अजून कामं चालू आहेत. हे ब्लॉकची आणि ती डिझाईन सेम घेतलेली आहे. इकडून पण पहा, अजून खूप काम आणि खूप पसारा आहे. इथे पण हे कडेला जो चर खणला आहे तिथे पण आता थोडासा भाजीपाला वगैरे काहीतरी करायचं आहे. अजून या रिकामी जागेत पण करायचं आहे. अजून बरंच काय काय आहे. हा तुम्हाला दाखवलेला आडुळसा औषधी आहे म्हणून लावला आहे. ही फक्त शोची फुलं आहेत. आता सनसेट होईल, खूप छान दृश्य दिसेल. बाहेरच्या बाजूने पण झालाय कलर. हा एक स्वतंत्र खांब घ्यावा लागला. ही एक लाईट वेगळी घ्यावी लागली. इथे लाईटसाठी बराचसा खर्च करावा लागला. 3 फीज पण, म्हणजे मोटर बोर विहिरीवरच्या वगैरे चालण्यासाठी 3 फीज लागते. आणि घरात वापरायला 1 फ्यूज. ते स्वतंत्र कोटेशन, स्वतंत्र लाईट बिल घ्यावं लागलं. हरभरा वाळला आहे, आता चाललं आहे उपटायचं काम. या झाडांची कटिंग झालेली आहे, त्यामुळे नवीन पालवी पहा कशी फुटली आहे मस्त. संत्रा झाडांची कटिंग झाल्यावर फुटले ते. हरभरा वाळलेला आता तोडायचा आहे. ह्या पपया फार गोड पपई आहे. जो 4-4, 5-5 किलो भरते ही पपई एक मोठी झाली की. आणि गोड पण आहे खूप. इकडच्या बाजूचं राहिलं आहे अर्ध. चालू आहे अजून काम. मंडळी नमस्कार. पहा, खूप दिवसातनं शेतात आले की तुम्हाला आमचं शेत दाखवत असते. हे शेत बऱ्याच वेळेला दाखवले तुम्हाला. ही आहे संत्र्याची झाडं लावलेली आहेत. आणि खाली हरभरा आता हा वाळला आहे, आता उपटायला आलेला आहे. आणि तुम्हाला घराचा कलरही दाखवला आहे. ग्रे कलर आणि व्हाईट अशी थीम ठेवलेली आहे. आणि काम अजून चालू आहे. आमचं ड्रीम हाऊस, फार्म हाऊस असं तयार झालेलं आहे. जसं 2 वर्ष होऊन गेली थोडं थोडं काम करतो आहे, कारण सगळं एकदम करण्याची काही आवश्यकता नव्हती आम्हाला. त्यामुळे आम्ही थोडं थोडं काम करत गेलो. आणि आता चाललं आहे पूजा वगैरे घालण्याचं. त्यामुळे बाकीची थोडी उरलेली कामं आहेत ती आम्ही करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. चालू आहे आता. खरंच ना, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं घर बांधायचं. तसं तर आम्ही आमच्या आयुष्यात 2-3 घरं बांधून झाली. फ्लॅटही झाला, घरही झालं, पण ते शहरी पद्धतीने. आता ग्रामीण भागामध्ये अगदी ऐसपैस असं जे म्हणतात ना, ऐसपैस घर बांधणी, ती आता आम्ही केलेली आहे. ऐसपैस घर बांधलेलं आहे, ऐसपैस. आणि ऐसपैस घरामध्ये राहण्याचा आनंद घ्यायचा आहे, पण त्याला अजून वेळ आहे. रिटायरमेंट झाल्यानंतर इथे राहणार, त्यामुळे तोपर्यंत वेट करायचं आहे. खूप छान असं घर बांधलेलं आहे आम्ही. वास्तुशांतीच्या वेळेला आणखी तुम्हाला दाखवेल, आणखी काही बदल होणार आहेत त्यामध्ये. मस्त आलाय पांढरा गुलाब. हे आहे अजून ऑफिस टाईप.